विभाज्यतेच्या कसोट्या भाग 2. या भागामध्ये आपण 11 ते 30 पर्यंतच्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. ज्या कसोट्या समजायला आणि वापरायलाही सोप्या वाटत आहेत त्याच कसोट्या आपण इथे घेतलेल्या आहेत. जसं की 13ची कसोटी आहे पण ती किचकट आहे, त्यामुळे आपण ती इथे घेतली नाही. ज्या कसोट्या किचकट वाटत आहेत त्या आपण इथे घेतलेल्या नाहीत. ज्या कसोट्या सोप्या आहेत त्याच आपण इथे पाहणार आहोत. पहिली कसोटी आहे 11ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज करून व विषमस्थानच्या अंकांची बेरीज करून त्यांच्यातील फरक काढला असता तो 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 11ने विभाज्य आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता समस्थान आणि विषमस्थान म्हणजे काय, तर एकक हे विषमस्थान आहे, तर दशक हे समस्थान आहे, तसंच शतक हे परत एक विषमस्थान आहे. अशा प्रकारे आपण सम आणि विषम मोजू शकतो. समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. इथे एक संख्या दिलेली आहे 4,97,948. या संख्येला 11ने भाग जातो का हे आपल्याला 11ची विभाज्यतेची कसोटी वापरून पाहायचं आहे. तर यातील एकक स्थानचे जे अंक आहेत, एकक स्थानचा अंक विषम, त्यानंतर शतक स्थानचा अंक विषम, त्यानंतर थोडक्यात एक आड अंक घेऊन आपण त्यांची बेरीज करायची. तसंच दशक स्थानचा अंक घेऊन पुन्हा एक आड अंक घेऊन आपण त्याचीही बेरीज करायची आणि दोन्हींच्या बेरजेमधला फरक काढायचा आहे. जी संख्या मोठी आहे त्याच्यातून छोटी संख्या वजा करून त्यांच्यातला फरक काढायचा आहे आणि त्या आलेला फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीतली संख्या असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो असं आपल्याला म्हणता येईल. प्रथम आपण विषमस्थानच्या अंकांची बेरीज करू. 8 + 9 + 9, तिन्हींची बेरीज येईल 26. त्यानंतर समस्थानच्या संख्यांची किंवा अंकांची बेरीज करू. 4 + 7 + 4, बेरीज येईल 15. दोन्हीतील फरक काढण्यासाठी आपण मोठी संख्या अगोदर घेऊ. 26 - 15, वजाबाकी येईल 11. आलेल्या वजाबाकीला म्हणजेच 11ला 11ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 4,97,948 या संख्येलाही 11ने पूर्ण भाग जातो. पाहूयात 12ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 3ने व 4ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 12ने विभाज्य असते. या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त 3ने किंवा फक्त 4ने नाही, तर 3 आणि 4 या दोन्ही संख्यांनी त्या संख्येला पूर्ण भाग जात असला पाहिजे, तरच त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला म्हणता येतं. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. जसं इथे 2 दिलेली आहेत. अशाच अनेक संख्या आपल्याला सांगता येतील. या दोन्ही संख्याला 3 आणि 4 या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो. पुढची आहे 15ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 3ने व 5ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 15ने विभाज्य असते. या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्या, फक्त 3ने किंवा फक्त 5ने नाही, तर 3 व 5 या दोन्ही संख्यांनी त्या संख्येला पूर्ण भाग गेला पाहिजे. उदाहरणादाखल इथं 3 संख्या दिलेल्या आहेत. या तिन्ही संख्यांना 3ने आणि 5ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की या तिन्ही संख्याला 15ने सुद्धा पूर्ण भाग जातो. 18ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 2ने व 9ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 18ने विभाज्य असते. इथे पण तेच आहे, फक्त 2ने भाग जाऊन भागत नाही, तर त्या संख्येला 2ने आणि 9ने दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे. उदाहरणासाठी इथे 2 संख्या दिलेल्या आहेत. या दोन्ही संख्यांना 2ने आणि 9ने पूर्ण भाग जातो. हे 2ची आणि 9ची कसोटी वापरून तुम्ही पाहू शकता. त्या कसोट्या आपण भाग 1 मध्ये दिलेल्या आहेत. पुढे पाहूया 20ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 4 व 5 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येस 20ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 20ने विभाज्य असते.
एखाद्या संख्येला 4 आणि 5 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 20ने सुद्धा पूर्ण भाग जातो. उदाहरणासाठी आपण इथं 2 संख्या घेतलेल्या आहेत. या दोन्ही संख्यांना 4ने आणि 5ने दोन्हीनेही पूर्ण भाग जातो. त्यावरून आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही संख्यांना 20नेही पूर्ण भाग जातो. पुढे आहे 21ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 3 व 7 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येस 21ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 21ने विभाज्य असते. एखाद्या संख्येला फक्त 3ने भाग जात असेल आणि 7ने जात नसेल किंवा फक्त 7ने भाग जात असेल आणि 3ने भाग जात नसेल तर असं चालत नाही. 3 आणि 7 या दोन्ही संख्यांनी त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तरच त्या संख्येला 21ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला सांगता येतं. उदाहरणासाठी इथं 2 संख्या दिलेल्या आहेत. या दोन्ही संख्येला आपण 3ची कसोटी आणि 7ची कसोटी वापरून जर पाहिलं तर दोन्ही संख्येला 3नेही भाग जातो आणि 7नेही पूर्ण भाग जातो. म्हणून या दोन्ही संख्येला 21च्या कसोटीनुसार 21नेही भाग जातो. पाहूयात 22ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 2 व 11 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येस 22ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 22ने विभाज्य असते. म्हणजेच दिलेल्या संख्येला 2नेही पूर्ण भाग जायला पाहिजे आणि 11नेही पूर्ण भाग जायला पाहिजे तरच त्या संख्येला 22ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ इथं 2 संख्या घेतलेल्या आहेत. दोन्ही संख्यांना 2ने व 11ने पूर्ण भाग जातो. त्यासाठी 2ची व 11ची कसोटी वापरून पहा. 2ने व 11ने पूर्ण भाग जात असल्यामुळे या दोन्ही संख्यांना 22नेही पूर्ण भाग जातो. आता पाहू 24ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 3 व 8 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येस 24ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 24ने विभाज्य असते. म्हणजेच दिलेल्या संख्येला जर 3 व 8 या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 24ने सुद्धा भाग जातो. उदाहरणासाठी म्हणून इथं 2 संख्या घेतलेल्या आहेत. दोन्ही संख्यांना 3 व 8ने पूर्ण भाग जातो. 3 व 8ची कसोटी वापरून आपण हे पाहू शकतो. 3 व 8ने पूर्ण भाग जात असल्यामुळे या संख्येला 24नेही पूर्ण भाग जातो. या भागातली शेवटची कसोटी म्हणजे 30ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येला 3 व 10 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येस 30ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या 30ने विभाज्य असते. म्हणजेच एखाद्या संख्येला जर 3 आणि 10 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 30ने सुद्धा भाग जातो असं आपल्याला सांगता येतं. उदाहरणार्थ म्हणून आपण इथं ज्या 2 संख्या घेतलेल्या आहेत या दोन्ही संख्यांना जर आपण 3ची कसोटी आणि 10ची कसोटी वापरून पाहिलं तर या दोन्ही संख्यांना 3नेही पूर्ण भाग जातो आणि 10नेही पूर्ण भाग जातो. त्यावरून आपल्याला असं सांगता येईल की या संख्यांना 30नेही पूर्ण भाग जातो.